विधान परिषद निवडणुकीसाठी हॉटेल पॉलिटिक्स जोरात सुरू आहे। काँग्रेस वगळता सर्व आमदार हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। 5 स्टार मुक्कामाचा फायदा नेमका कोणाला होणार हा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण झालाय। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी हॉटेल पॉलिटिक्स जोरात सुरू झालंय। काँग्रेसचे आमदार मात्र या हॉटेलमध्ये मुक्कामी नाहीत। क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी सर्वच पक्षाकडून खबरदारी घेतली जाते। भाजपसह दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादीने आपापले आमदार 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवलेत। या 5 स्टार मुक्कामाचा कोणाला फायदा होणार याची मात्र उत्सुकता निर्माण झाली। पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। विधान परिषद निवडणुकीसाठी हॉटेल पॉलिटिक्स जोरात। काँग्रेस वगळता सगळे आमदार हॉटेल मुक्कामी। 5 स्टार मुक्कामाचा फायदा कुणाला होणार? विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं निवडणूक चुरशीची होणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय। एकेका मताला महत्त्व आल्यानं आमदारांची पळवापळवी आणि फोडाफोडी होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळेच आपापल्या आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालाय। भाजप आपल्या आमदारांना ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये ठेवणार आहे, तर शिवसेनेचे आमदार ताज लँड्समध्ये मुक्कामी असतील। राष्ट्रवादीचे आमदार 4 सीझन्सचा पाहुणचार झोडणार आहे, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार ITC ग्रँड हॉटेलमध्ये थांबणार आहे। क्रॉस वोटिंगची भीती सत्ताधाऱ्यांना असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे। निवडणूक होणार हे नक्की आहे, व झालेलं आहे। आता कोण पडतंय आणि कोणाला क्रॉस वोटिंगची भीती आहे ते त्यांना आपल्याला आपापल्या आमदार त्यांना सांभाळावे लागतात अलीकडच्या काळामध्ये। पण क्रॉस वोटिंग होण्याची भीती सगळ्यात जास्त माझ्या माहितीप्रमाणे सत्ताधारी पक्षात। आमदारांची पळवापळवी होऊ नये याची खबरदारी म्हणून आमदारांना एकत्र ठेवल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेनं केला। सत्ताधारी पक्ष घोडेबाजार करण्यामध्ये किती हुशार आहे आणि म्हणूनच त्यांना 50 खोके एकदम ओके ही उपाधी पण मिळालेली आहे। आणि त्यामुळे कुठलाही पक्ष आपल्या आमदारांची काळजी घेत असतो। आमदार किडनॅप होऊ शकतात, काही होऊ शकतं, आणि म्हणून अशा वेळेला आमदारांना एकत्र ठेवणं ही आमची गरज आहे असं आम्हाला वाटतं। महायुतीकडे 206चं संख्याबळ असताना घाबरता कशाला असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांनी उपस्थित केला। आमची विनंती सरकारला एकच आहे की तुमच्याकडे 206 आमदारांचं बहुमत आहे, सभागृह चालवताना घाबरण्याचं काही कारण नाही। राज्यासमोर शेतकरी आत्महत्यांपासून बेरोजगारीपर्यंतचे अनेक प्रश्न असताना सत्ताधारी आणि विरोधक मात्र हॉटेल पॉलिटिक्समध्ये मशगूल झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।